स्वाध्याय 2.1 मधला पहिला प्रश्न आहे. 4 किलोग्राम तांदळाची किंमत 9 किलोग्राम गव्हाच्या किमती इतकी आहे. मग काय म्हटलेलं आपल्याला? 4 किलोग्राम तांदळाची किंमत. ओके, 4 किलोग्राम तांदळाची किंमत जेवढी आहे तेवढंच किंमत बरोबर 9 किलोग्राम गव्हाच्या किमती इतकी आहे. 9 किलोग्राम गहू. ओके, म्हणजेच 4 किलोग्राम तांदळाची किंमत जेवढी आहे तेवढंच 9 किलोग्राम गव्हाची किंमत आहे. जर 1 किलोग्राम गव्हाची किंमत 54 रुपये असेल, काय म्हटलेलं आपल्याला? 1 किलोग्राम गव्हाची किंमत, 1 किलोग्राम गव्हाची किंमत, 1 किलोग्राम गव्हाची किंमत किती आहे? 1 किलोग्राम गहू किती रुपयांना आहे? 54 रुपयांना आहे. ओके, 54 रुपयांना आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे? 8 किलोग्राम तांदूळ व 9 किलोग्राम गव्हाची एकूण किंमत किती आपल्याला काढायचं आहे? 8 किलोग्राम तांदूळ प्लस 9 किलोग्राम गहू, 9 किलोग्राम गहू यांची एकूण किंमत बेरीज. तर इथे पहा, आपल्याला 1 किलोग्राम गव्हाची किंमत माहीत आहे 54 रुपये आणि इथं 9 किलोग्राम गहू दिलेत. मग आपण काय काढू शकतो? 9 किलोग्राम गव्हाची किंमत काढू शकतो, कारण 1 किलोग्राम गव्हाची किंमत आपल्याला 54 रुपये माहीत आहे. म्हणून 9 किलोग्राम गव्हाची किंमत काढण्यासाठी ह्या 54ला गुणिले 9 करायचं आहे. म्हणून 9 किलोग्राम गहू याची किंमत आहे, 1 किलोग्रामचं किंमत आहे 54. मग आपल्याला 9 किलोग्रामचं काढायचं आहे, मग गुणिले 9 करायचं आहे. करा, 9 चौक 36, हातचाला 3, 9 पचे 45, 45 आणि 3 46, 47, 48, 48, 486 रुपये. म्हणून 9 किलोग्राम गव्हाची किंमत आहे 486 रुपये. आणि इथं म्हटलेलं होतं की 4 किलोग्राम तांदळाची किंमत जेवढी आहे तेवढंच 9 किलोग्राम गव्हाची आहे. आपण 9 किलोग्राम गव्हाची काढल्या म्हणजेच आपल्याला 4 किलोग्राम तांदळाची किंमत मिळालेली आहे. म्हणून 4 किलोग्राम तांदळाची किंमत किती आहे? 4 किलोग्राम तांदळाची किंमत 9 किलोग्राम गव्हाच्याच किमती एवढं, म्हणजे 486 रुपये. ओके, अशा प्रकारे आपल्याला 1 किलोग्राम गहूचं किंमत दिलं होतं 54 रुपये. आपण 9 किलोग्राम गव्हाची किंमत काढून घेतल्या, गुणिले 9 करून 486 रुपये. आणि हे जे 9 किलोग्राम गव्हाची किंमत आहे तेवढंच 4 किलोग्राम तांदळाची किंमत आहे, म्हणजेच 4 किलोग्राम तांदळाची किंमत 486 रुपये. आता आपल्याला विचारले की 8 किलोग्राम तांदूळ व 9 किलोग्राम गव्हाची एकूण किंमत किती? आता 8 किलोग्राम तांदूळ, तर 4 किलोग्राम तांदळाची किंमत माहीत आहे 486. 4 किलोग्राम तांदळाची किंमत आहे 486 रुपये. मग 8 किलोग्राम तांदूळ म्हणजे त्याच्या दुप्पट, 4 दुणे 8. मग या रुपये पण दुप्पट होतील. जर तांदूळ दुप्पट झाले तर त्याची किंमतही दुप्पट होईल, म्हणजे 486च्या दुप्पट. 2 गुणिले 486 प्लस 9 किलोग्राम गव्हाची किंमत आपण काढलेत. 9 किलोग्राम गव्हाची किंमत 486 रुपये. मग सिम्पली आपल्याला काय करायचं आहे? इथं गुणाकार आहे, बेरीज आहे. मग अगोदर आपण काय करून घेतो? गुणाकार. हे गुणाकार करून घेऊया. बेसकम 2 अगोदर 6 होते, बेसकम 12, हातचाला 1, 2 8 16, 16 आणि 1 17, 17, हातचाला 1, 2 चौक 8, 8 आणि 1 9, 972 झालं. म्हणजेच 972 रुपये काय आहे? 8 किलोग्राम तांदळाची किंमत. आता 9 किलोग्राम तांदळाची गहूची किंमत आहे 486 रुपये. यांची बेरीज करायचं आहे. एकूण सांगितले ना, एकूण किंमत किती, म्हणजे यांची बेरीज करायची आहे आपल्याला. हे 2 आणि हे 6, 6 आणि 2 8,
हे 7 आणि हे 8, 8 आणि 7 15, हातचाला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 4 14. एवढी किंमत होत आहे. 1458 म्हणजेच 1458 म्हणजेच 1458 रुपीज. 1458 रुपीज. ऑप्शन डी. सेकंड एक्झाम्पल आहे. 4 किंवा जास्त अंकांची संख्या 8ने विभाज्य असेल. सपोज असेल जर संख्या सम आहे, शेवटचा अंक 8ने विभाज्य आहे, शेवटचे 2 अंक 8ने विभाज्य आहेत, शेवटचे 3 अंक 8ने विभाज्य आहेत. तर लक्षात ठेवा 8ची कसोटी काय सांगते? 8ची कसोटी अशी सांगते कितीही मोठी संख्या राहू द्या, कितीही अंकाचं संख्या राहू द्या, जर शेवटच्या 3 अंकाला 8ने पूर्ण भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला 8ने भाग जातो. म्हणजे उदाहरणार्थ पहा, मी एक संख्या लिहितो 4 5 6 3 7 2 8 5 6 अशा प्रकार आहे. आता ह्या मोठ्या संख्येला 8ने पूर्ण भाग जातो की नाही बघायचं आहे. 8ने पूर्ण भाग जाणे म्हणजे बाकी 0 उरणे. मग या संख्येला 8ने मी भागाकार केल्यावर बाकी 0 उरते का नाही हे कसं चेक करायचं आहे? 8ने भागाकार करून पाहायचं नाही, फक्त शेवटचे 3 अंक घ्यायचे आहेत. 856 या 856ला 8ने भागाकार करून पाहायचं. ह्याला जर पूर्ण भाग जात असेल, पाहूया जाते का नाही. 8 एक 8, 8मधून 8 गेल्यावर 0. आता वरचे 5 घ्या, 5ला भाग जातो का नाही. मग आता 0चा भाग 8 0 0, 5ला 5 वरचं 6 घ्या, 56 झाले. 8 7 जा 56, 8 7 56, 0 0 उरले. बघा 8ने या शेवटच्या 3 अंकांना 856ला मी भागाकार केल्यावर बाकी 0 उरले. म्हणजेच या पूर्ण संख्येला 8ने पूर्ण भाग जातो. ही 8ची कसोटी आहे. परत सांगतो, कितीही मोठ्या अंकाची संख्या देऊ द्या, त्या संख्येला 8ने भाग जातो का नाही चेक करण्यासाठी फक्त शेवटच्या 3 अंकांना भागाकार करून पाहायचा 8ने. जर गेलं पूर्ण भाग तर त्या पूर्ण संख्येला 8ने भाग जाते. म्हणून आपल्याला ऑप्शन डी मिळतो की शेवटचे 3 अंक 8ने विभाज्य असेल. शेवटचे 3 अंक 8ने विभाज्य असेल तर ही दिलेली संख्या 8ने विभाज्य असते. ऑप्शन डी आहे. आता त्याच प्रकारे 4ची कसोटी पण याच प्रकारे. 4ची कसोटी काय सांगते? 4च्या कसोटीसाठी शेवटचे 2 अंक पाहिजेत फक्त. कोणतीही मोठी संख्या देऊ द्या, शेवटच्या 2 अंकांना जर भाग जात असेल, शेवटचे 2 अंक जर 4ने विभाज्य असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. म्हणजेच ती पूर्ण संख्या 4ने विभाज्य आहे. अशा प्रकारे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे डी. शेवटचे 3 अंक 8ने विभाज्य असेल तर ती संख्या 8ने विभाज्य असते. आता तिसरा प्रश्न आहे. एक इंजिन एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसते. एका मिनिटात किती पाणी उपसते? 95 लिटर. ओके, म्हणजेच एक मोटर आहे, एका मिनिटात ती 95 लिटर पाणी बाहेर काढते. विहिरीतून राहू द्या किंवा बोरमधून राहू द्या. अशा प्रकारे एका मिनिटात 95 लिटर 95 लिटर ती पाणी उपसते. आता 14,060 लिटर 14,060 लिटर पाणी उपसण्यात त्याला किती वेळ लागेल? वेळ काढायचा आहे म्हणजे किती मिनिट लागतील? मग आपण इथं काय करायचं आहे? एका मिनिटात 95 लिटर आहे आणि किती वेळात 14,060 लिटर पाणी उपसते. मग आपण या पद्धतीमध्ये काय करू शकतो?
या दोघांचं भागाकार करायचं आहे. ओके, हे वेळ काढायचं ना, किती वेळ लागते. मग या मोठ्या संख्येला याला भागाकार करा. 14060 डिवाइड बाय 95. एका मिनिटात 95 आहे. मग याला किती वेळ लागते, मग भागाकार करायचं आहे. 5ने भाग जातो वर आणि खाली. इथं 9 आहे म्हणून 5 एका 5, 9मधून 5 गेलं 4, इथं 4 दिल्या 45 झाले, 5 9 45. इथं परत 14 नाही, 5 2 10, 4 उरले 40 झाले, 85 40. 6 घेतल्या, 5 1 5, 1 उरलं, 5 2 10. अशा प्रकारे 2812 डिवाइड बाय 19. आता 19ने पूर्ण भाग जातो का पाहूया आपण. 19चा पाडा सर्वांना तर येत असेल. 19 1 19, इथं 28, 19 दोन्ही 38. मग लहान संख्या 19च होते. 19 1 19. मग 28मधून 19 गेल्यावर किती राहते, हे 18 9, अच्छा 9 राहते. इथे 9 आणि हे वरचं 1, 91 झाले. मग 19 2 38, 29 57, 39 76, 19 76, 91 आहे. 19 95, 95 तर मोठं होतो. 19 76 घ्यावं लागेल आपल्याला. 4 नंबर 19 76. वजाबाकी करा. इथं 11 11मधून 6 गेल्यावर 5, इथं 8 8मधून 7 1, 15 राहिले. 15 आणि हे वरचे 2 म्हणजे 152 झाले. 19च्या पाड्यात 8 नंबरला आहे. 19 8 152. 19 8 100, 19 8 52, 152. अशा प्रकारे वेळ मिळाली आपल्याला 148. 148 वेळ किती आले, 148 मिनिटे. कारण एका मिनिटात 95 लिटर आहे. मग मला किती मिनिटात 14,060 लिटर पाणी उपसते याच्यासाठी मग एका मिनिटात जेवढं होते काम त्याच्यानं एवढ्या कामाला भागाकार करायचं आहे. मग भागाकार केल्यावर माझं उत्तर आलेलं आहे 148. आणि हे 1 मिनिटात असे आहे त्याच्यामुळे हे पण मिनिटात आहे. 148 मिनिटे. 148 सेकंद नाही आहे, 148 मिनिटे. ओके, ऑप्शन बी. चौथं गणित आहे, दोन संख्यांची बेरीज. दोन संख्यांची बेरीज किती आहे? दोन संख्यांची बेरीज 987654, 987654 एवढी आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 मोठी असेल, एक संख्या दुसरीपेक्षा कितीने मोठी आहे? 20,100. कसं लिहितो? या प्रकारे 20,100 हे 20,100ने मोठी असेल. ने मोठी आहे. ओके, ने मोठी आहे. तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती? तर काय करायचं आपल्याला? मोठी संख्या काढायची ना. तर पहिलं स्टेप राहील या दोघांची वजाबाकी करा. या बेरजेतून जेवढी मोठी आहे ना ती वजा करायचं आहे. ते वजा केल्यावर त्या मिळालेल्या वजाबाकीला आपल्याला 2ने भागाकार करायचं आहे. तर पहा, पहिलं स्टेप राहील वजाबाकी. या बेरजेतून 987654 या बेरजेतून जेवढी मोठी आहे ती वजा करा. 20100 000120. ओके, वजाबाकी करा. इथं 4, इथे 5, 6मधून 1 गेल्यावर 5, 7ला 7, 8मधून 2 गेल्यावर 6, इथं 9. एवढी आली वजाबाकी. आता ही आहे वजाबाकी. आता या वजाबाकीला 2ने भागाकार करायचं आहे. या वजाबाकीला
967554ला 2ने भागाकार करायचं आहे. आता हे बे एक बे इथे येते, बेचोक 8, किती उरला 1 उरला, किती झाले 16, बेआठी 16, इथं 7, बेत्रिक 6, 1 उरला 15 झाले, बेसती 14, परत 1 उरला 15 झाले, बेसती 14, परत 1 उरला 14 झाले, बेसती 14. अशा प्रकारे मी या वजाबाकीला 2ने भागाकार केल्यावर उत्तर आलेलं आहे 483,777. 483,777. मग लक्षात ठेवा, वजाबाकीला 2ने भागाकार केल्यावर जी संख्या मिळते ती असते लहान संख्या. ओके, वजाबाकीला म्हणजे बेरजेतून जेवढी मोठी आहे ती वजाबाकी केल्यावर त्याला आपण 2ने भागाकार करतो. मग जे काय उत्तर येते ती असते लहान संख्या. आपल्याला विचारले तर मोठी संख्या कोणती? मग मोठ्या संख्येसाठी जी लहान संख्या मिळालेली आहे 483,777, ही लहान संख्येमध्ये आपल्याला हे 20,100 परत मिळवावं लागेल, कारण 20,100ने मोठी आहे म्हणलेत ना, म्हणून हे 20,100 परत मिळवावे लागेल. तर बेरीज येते 7, 7, 7 आणि 1 8, 3, 8 आणि 2 10, चल 1 4 आणि 1 5, 503877. 503877. अशा प्रकारे ऑप्शन डी. पाचवा प्रश्न आहे, एक इंजिन तासाला म्हणजे एका तासाला किती येते? 84,500 लिटर पाणी खेचते. 84,500 लिटर पाणी खेचते. तर एका दिवसात 10 तास इंजिन चालवण्यात येते. एका दिवसात 10 तास इंजिन चालवण्यात येते. 5 दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल? 5 दिवसात किती? तर लक्षात घ्या, एका तासात 84,500 लिटर आहे. मग एका दिवसात म्हणजेच 10 तास इंजिन चालू असते. मग एका तासात 84,500 लिटर पाणी खेचत असेल तर या 10 तासात किती लिटर पाणी खेचते? मग एका तासाचं माहीत असेल, 10 तासाचं काढायचं असेल तर त्या एवढ्या 84,500ला 10ने गुणाकार करावा लागेल. 84,500 गुणिले 10 म्हणजेच किती येते? हे बघा 1 2 3, उजवीकडचे 3 शून्य देऊन टाका. 1 2 3 राहिले काय इथं? 1 गुणिले एवढं 845, म्हणजे 845च राहील. 845 लिटर. म्हणजेच काय, एका तासात जर 84,500 लिटर पाणी खेचत असेल तर 10 तासात किती पाणी खेचते? हे 8,45,000 लिटर. आता हे झालं एका दिवसात. 10 तास म्हणजे एका दिवसात आहे. 10 तास म्हणजेच काय, एका दिवसात एवढं पाणी खेचते. आपल्याला 5 दिवसाचं काढायचं आहे. 5 दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल? मग एका दिवसाचं माहीत आहे, 5 दिवसाचं काढायचं असेल तर परत आलेल्या उत्तराला 5ने गुणाकार करा. मग ह्या 8,45,000ला 5ने परत गुणाकार करा. 5 दिवसाचं मिळून जाईल. 5 0 0, 5 0 0, 5 0 0, 5 5 25, हातचाला 2, पंचोक 20, 20 आणि 2 22, हातचाला 2, पंचाआठी 40, 40 आणि 2 42. अशा प्रकारे एवढं लिटर पाणी खेचते. किती दिवसात? 5 दिवसात. हे 1000, हे 42,25,000. 42,25,000 पाणी, एवढं लिटर पाणी खेचते ते. ऑप्शन डी. आता आपल्याला इथं लिटरमध्येच विचारलं आहे, आपलं उत्तर लिटरमध्ये आलेलं आहे. ऑप्शन डी 42,25,000. सहावा प्रश्न आहे, कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहेत.
पहिला आहे 460 रुपयाला 23 मीटर कापड ला 23 मीटर कापड आहे. दुसरा ऑप्शन आहे 992 रुपयाला 38 मीटर कापड आहे. 38 मीटर कापड. ऑप्शन सी आहे 375 रुपयाला 375 रुपयाला किती 15 मीटर कापड. नंतर आहे ऑप्शन डी रुपये 396ला 18 मीटर कापड आहे. वरीलपैकी सर्वात स्वस्त आहे म्हणजे कोणतं कापड स्वस्त आहे? या 4 ऑप्शनपैकी कोणतं कापड सर्वात स्वस्त आहे हे काढायचं आपल्याला. मग याच्यासाठी आपल्याला हे 23 मीटर कापड, 38 मीटर कापड, 15 मीटर, 18 मीटर, आपल्याला प्रत्येक कापडाचं एका मीटराचं किंमत काढून घ्यायचं आहे. 1 मीटरला किती रुपये, तेव्हा आपल्याला कळेल की हे कापड स्वस्त आहे. 1 मीटर कापडाची किंमत, ज्या कापडाची 1 मीटरची किंमत कमी येते ते कापड स्वस्त. आता 460 रुपयांना 23 मीटर कापड आहे. मग 1 मीटर कापड कसं काढू शकतो मी? या रुपयांना या 23ने भागाकार करा. 460ला 23ने भागाकार करा. आपल्याला मिळून जाईल 1 मीटर कापडाची किंमत. हे 460 रुपये 23 मीटर कापडाचे आहेत. मग 23 मीटरनं जर भागाकार केलं तर आपल्याला 1 मीटर कापडाची किंमत मिळते. आता 23चा पाढा तुमच्या सर्वांनाच येते. हे 23च्या पाढ्यात 1 नंबरला आहे 23 1 23. हे 46 आहे. 23 2 46. हे 0ला 0. म्हणजेच 1 मीटर कापडाची किंमत आहे 20 रुपये. हे जे पहिला कापड आहे ना ते 1 मीटर कापडाची किंमत 20 रुपये आहे. आता इथं दुसऱ्या ऑप्शनमध्ये 992 रुपयेला 38 मीटर आहे. मग एका मीटरचं काढण्यासाठी या 912 रुपयांना 38ने भागाकार करा. कितीने भाग जात असेल? 19 2 38. इथं 19 76. ठीक आहे, 19ने भाग जातो. 38च्या पाड्यात आहे का हे 12 4 8 32 4 3 नाही. ठीक आहे, 19 नंतर करूया आपण. 19 2 38. इथे 19च्या पाड्यात 91 नाही, तर लहान संख्या 19 चौक 76 19 5 95 76 आहे. 19 चौक 76 आहे. मग 91मधून 76 गेल्यावर 5, इथे 8मध्ये 7 15 15 आणि वरचे 2 म्हणजे 52 झाले. 19 8 152. आता 2 भागाकार करा. 2 1 2 2 2 4 2 चौक 8 24 रुपये. ओके, तर ह्या बी प्रकारच्या कापडाची किंमत, एका कापडाची किंमत आहे म्हणजे 1 मीटर कापडाची किंमत आहे 24 रुपये. आता सी प्रकारच्या कापडाची किंमत काढू एका मीटरची. आता 375 रुपये 15 मीटरचे आहेत. मग या 375ला 15ने भागाकार करा. आपल्याला एका मीटरचं निघते. 15ने भागाकार करूया. 15 2 30. 37मधून 30 गेल्यावर 7. हे 5 15 5 75. हे आहे 25 रुपये. एका मीटर कापडाची किंमत 25 रुपये. तर त्याचप्रमाणे या डीमध्ये 396 रुपयाला आहे 18 मीटर कापड. मग 396 भागिले 18 करा. किती येते? 18 2 36. 18 2 36. 39मधून 36 गेल्यावर 3. हे 6 36 18 2 36 22 रुपये व्हायले. म्हणून डी प्रकारच्या
1 मीटर कापडाची किंमत 22 रुपये आले. आता बघा सर्व कापडांची ऑप्शन ए बी सी डी या सर्व प्रकारच्या कापडांची 1 मीटरची किंमत आपण काढून टाकल्या. 1 मीटर कापडाची किंमत काढल्या. याच्यामध्ये कोणतं स्वस्त आहे मग? हे बघा 20 रुपये. हे जे ऑप्शन ए आहे त्या कापडाची किंमत 1 मीटर कापडाची किंमत 20 रुपये. बाकी सर्व हे 24 रुपये 25 रुपये 22 रुपये जास्त आहेत. म्हणून ए प्रकारचं कापड आपल्याला सर्वात स्वस्त मिळते. म्हणून ऑप्शन ए राहील. 6वाचा ऑप्शन ए. 7वा प्रश्न आहे. विनयला रोज 3 तास याप्रमाणे सतत 15 दिवस काम केल्याबद्दल. आता रोज किती तास? रोज 3 तास. मग असं किती दिवस काम करतो? 15 दिवस. मग 15 दिवसाचं काम किती होते? 15 दिवस म्हणजे किती तास काम करेल? रोज 3 तास आहे. मग 15 दिवसासाठी 15 गुणिले 3 करायचं, म्हणजेच 15 ते 45 तास. म्हणून अशा प्रकारे जर विनय रोज 3 तास काम करत असेल तर 15 दिवसात तो एकूण किती तास काम केला? 15 त्रिक 45 45 तास काम केला. याच्याबद्दल त्याला 1125 रुपये मिळतात. मग याच्याबद्दल 45 तास काम केल्याबद्दल हो की नाही, 15 दिवस काम करतो म्हणजेच 45 तास काम करतो. मग ह्या 45 तास कामाचे त्याला 1125 रुपये मिळतात. 1125 रुपये. तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल मिळतात. म्हणजेच आपल्याला एका तासाला किती रुपये मिळतात ते काढायचे. ओके. आपल्याला काय माहीत आहे? 45 तासाला 1145 रुपये त्याला रुपये मिळतात. तर एका तासाला प्रत्येक तासाच्या कामाबद्दल म्हणजेच एका तासाला किती रुपये मिळतात? सिंपल या 45नं म्हणून 1 तासाला किती रुपये? मग या 45 तासानं याला भागाकार करायचं एवढ्या रुपयांना. या 1145 रुपयांना या 45 तासानं भागाकार करून टाका. एका तासाचं मिळते. तुम्ही जर 45 तासानं भागाकार केल्या तर तुम्हाला एका तासाचं रुपये मिळतात. आता इथं आपल्याला 15चा पाढा येतो. 15 त्रिक 45. इथे 114 आहे का? 15 5 75 15 6 90 15 7 105. ओके. 15 7 105. 114 पेक्षा लहान 105 आहे. किती उरतात? इथं 14. 14मधून 5 गेल्यावर 9. इथं 0 0 0 9 उराले. हे 9 आणि हे वरचे 5 म्हणजे 95. 15 सकी 90. 15 सकी 90. मग 95मधून 90 गेल्यावर 5 उरते. 5 उरले. मग पॉईंट द्या. परत 0 घ्या. 15 त्रिक 45. 5 उरले. 15 त्रिक 45. अशा प्रकारे 76.33 डिवाइड बाय 3 आले. म्हणून एका तासाची किंमत आता हे 76.33ला 3ने भागाकार करा. ओके. सॉरी, मला माफ करा. इथं 1125 आहे. ओके. 15 दिवसात म्हणजेच मला माफ करा. 45 तासात 15 दिवसाचे 45 तास म्हणजेच 45 तासात तो 45 तासाचे त्याला 1125 एवढे रुपये मिळत आहेत. 1125.
आता या 1125ला 45ने भागाकार करा. 1125ला 45ने भागाकार करा. ओके. तर हे 15 त्रिक 45, 15 7 15 सके 90, 15 7 105, 15 8 120, 15 7 105. 112मधून 105 गेल्यावर 7 उरते. 75, 15 5 75, 75/3. परत 3ने भागाकार करा. 3 2 6, 1 उरला. 15 3 5 15, 25. म्हणून अशा प्रकारे एका तासाचे त्याला 25 रुपये मिळतात. परत सांगतो, दररोज 3 तास काम करतो. असे 15 दिवसाचे 45 तास होतात. मग ह्या कामाबद्दल म्हणजेच 45 तास कामाबद्दल त्याला 1125 रुपये मिळत आहेत. मग एका तासाचं काढण्यासाठी या 1125ला 45नं भागाकार करायचं आहे. किंमत येते 25, म्हणजेच एका तासाला 25 रुपये मिळत आहेत. अशा प्रकारे 7वाचा ऑप्शन आहे डी. 8वा प्रश्न पहा. शुक्रवारी 1250 लोक सर्कस बघायला गेले. शुक्रवारी किती लोक गेले? 1250 लोक गेले. शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले. शनिवारी किती जण गेले? शुक्रवारच्या तिप्पट. मग शुक्रवारी एवढे गेले, त्याच्यात तिप्पट गेले म्हणजे 3 गुणाकार करा. म्हणजेच 3 गुणाकार केल्यावर 300, 3 5 15, हातचाला 1, 3 2 6, 6 1 7, 3 1 3 लोक. म्हणजेच शुक्रवारी जर 1250 लोक गेले, त्याच्या तिप्पट म्हणजेच याला जर 3 गुणाकार केल्या तेवढे लोक शनिवारी गेले. म्हणजेच 3750 लोक शनिवारी गेले. सगळे मिळून या 2 दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले? मग 2 दिवसात किती लोक गेले? सगळे मिळून म्हणतात. शुक्रवारचे 1250 आणि शनिवारचे 3750. बेरीज करा. एकूण म्हटलेत ना 2 दिवसात. 0ला 0, 5 आणि 5 10, हातचाला 1, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, हातचाला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5. अशा प्रकारे शुक्रवार व शनिवार या 2 दिवसात एकूण 5000 लोक गेलेत. ऑप्शन बी. 8व्याचा आहे ऑप्शन बी. 8वा गणित आहे 2 संख्यांची बेरीज. आता बघा काय दिलेत. 2 संख्यांची बेरीज दिले. किती आहे बेरीज? 3 4 5 6 7 8 एवढं आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 16,016ने मोठी असेल. कितीने मोठी आहे? दुसरीपेक्षा कितीने मोठे? एक संख्या दुसरीपेक्षा कितीने मोठे? 16,016ने. मग 16,016 आपल्याला लिहिता आलं पाहिजे. 16,016 हे आहे 16,016. शतक काहीच नाही आहे. 16,016 मोठी असेल तर मोठी संख्या कोणती? ही आहे 16,016. मोठी संख्या 16,016ने मोठी आहे. तर मोठी संख्या कोणती? परत आपल्याला मोठी संख्या काढायचं आहे. मग सेम स्टेप. पहिलं काय करायचं आहे? ह्या दिलेल्या बेरजेतून जेवढी मोठी आहे ना ती हे वजा करायचं आहे. मग वजा केल्यावर परत 2ने भागाकार करा. मग 2ने भागाकार केल्यावर जी संख्या मिळते ती असते लहान संख्या. मग त्या लहान संख्येमध्ये आणखी हे जर आपण बेरीज केल्या कितीने मोठे हे दिलेलं किंमत 16,016.
मग तेव्हा आपल्याला मिळते मोठी संख्या. तर पहिला स्टेप आहे वजाबाकी. कोणाकोणाची वजाबाकी? दोन संख्यांची बेरीज 3 4 5 6 7 8 यांची बेरीज येथून हे वजा करा. कितीने मोठे? 16,016ने. मग हे वजा करायचं आपल्याला. इकडून लिहून घ्यायचे डाव्याकडून. 6 हे 1 याच्या खाली, हे 0, हे 6 आणि हे 1. वजाबाकी करा. 8मधून 6 गेल्यावर 2, 7मधून 1 गेल्यावर 6, 6मधून 0 गेल्यावर 6, 5मधून 6 जात नाही, मग 15 करा. 15मधून 6 गेल्यावर 9, इथे 3, कारण 1 दिलं होती तर 3 राहील. 3मधून 1 गेल्यावर 2 आणि हे 3. अशा प्रकारे ही वजाबाकी आलेली आहे. आता आलेल्या वजाबाकीला 2ने भागाकार करा. या वजाबाकीला 2ने भागाकार करायचं. 3 2 9 6 2 याला 2ने भागाकार करायचं. हे बे एक बे, इथं बे एक बे, 1 उरला, बेसकम 12, काहीच उरत नाही. 9 बेचोक 8, 1 उरला, बे 8 16, काहीच उरत नाही. हे बेत्रिक 6 आणि हे बे एक बे. अशा प्रकारे किंमत आलेली आहे 164831. 164831. आता ही आहे मिळालेली लहान संख्या. ही दोन्ही भागाकार केल्यावर आपल्याला लहान संख्या मिळते. आणि आपल्याला काढायचं आहे मोठी संख्या. तर मोठी संख्या कोणती विचारली आहे? मग मोठ्या संख्येसाठी या लहान संख्येमध्ये 164831 मध्ये कितीने मोठे म्हणलं आहेत? मोठी संख्या कितीने मोठे म्हणलेत? बघा 16,016ने मोठे आहे. म्हणून या लहान संख्येत आपण जर 16,016 बेरीज केल्या, हे 16,016 बेरीज केलं तर आपल्याला मोठी संख्या मिळून जाईल. 6 आणि 1 7. - 180847 ही आहे आपली मोठी संख्या. ऑप्शन 180847 ऑप्शन सी. 9व्याचा आहे ऑप्शन सी. अशा प्रकारे आपलं सराव संच 2.1 संपलेलं आहे.